1988च्या निर्णयानुसारच पालिकेनं मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला असून पालिकेनं नव्यानं कोणताही निर्णय घेतलेला नाही असं कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय। खाण्यावर बंदी नाही, केवळ विक्रीवर बंदी असल्याचं सुद्धा आयुक्त म्हणतायत। चिकन विक्री करताना आढळल्यास किंवा कत्तलखाना सुरू असल्याचं आढळल्यास माल परवाना विभागाच्या नियमानुसार तो जप्त केला जाईल असं कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असं कुठलाही नव्याने असं काही निर्णय नाही घेतलेला आहे। हे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक रूटीन प्रमाणे यावर्षी पण हे निर्णय करण्यात आला। त्याचबरोबर एक गोष्टी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की हे जे बंदी असते ऑर्डर प्रमाणे ते जे कत्तलखाने आहेत आणि अधिकृत विक्रेता आहेत म्हणजे जे आपले मीट शॉप्स आणि मटन शॉप्स असतात त्यांच्याकरिता आहेत। कन्झम्पशनवर याच्यामध्ये कुठलीही प्रकारची बंदी राहत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।